धर्म परिवर्तन केल्यास एससी-एसटीचा लाभ मिळणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला मोठा निर्णय दिलाय। हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मातील व्यक्तीने धर्म बदलल्यास त्याला अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। धर्म परिवर्तन केल्यास एससी-एसटीचा लाभ मिळणार नाही असंही या निर्णयामधून स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मातील व्यक्तीने धर्म बदलल्यास त्याला अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाहीये। एका सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिलेला आहे। धर्म परिवर्तन केल्यास एससी-एसटीचा लाभ मिळणार नाही असंही यातून स्पष्ट करण्यात आलं। हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मातील व्यक्तीने जर धर्म बदलला तर मात्र त्याला अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाहीये। रामराजे शिंदे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। रामराजे, हा निर्णय घोषित करत असताना सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? बिलकुल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की धर्म परिवर्तन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि म्हणूनच ते धर्म परिवर्तन जे आहे तर ते रोखण्यासाठीच हा नवीन मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। हिंदू, शीख, बौद्ध धर्मातील व्यक्तीने धर्म बदलल्यास त्याला अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही। म्हणजेच की एकीकडे धर्म परिवर्तन करून त्याचा लाभ घेतला जायचा, तो लाभ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जायचा, नोकरीमध्ये सुद्धा घेतला जायचा। मात्र आता या सगळ्या जे लाभ घेतले जातात त्याला ब्रेक लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिला। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।